नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूया। सीमेवरचे ड्रोन मिसाईल हल्ले आता थांबलेत। सैन्याने शस्त्रसंधी केली आहे, पण ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही। आता वेळ भारतीयांची आहे। एक गोळी न चालवताही भारतीय पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानचा करेक्ट कार्यक्रमाच्या तयारीत आहेत। भारतीयांचं ऑपरेशन सिंदूर 2.0 म्हणजे दुश्मनाच्या दोस्तांवरचं बहिष्कार अस्त्र असणार आहे। पाहूयात। पाकिस्तानला मदत, भारताशी पंगा। तुर्कीला तिरकी चाल, महागात पडणार। भारतीयांचं ऑपरेशन सिंदूर 2.0। भारताशी वाकडं, अर्थव्यवस्थेवर लाकडं। भारताविरोधात पाकिस्तानला मदत करणारे तुर्की आणि अझरबैजान सध्या भारतीयांच्या डोक्यात गेलेत। गरज नसताना या दोन्ही देशांनी पाकिस्तानसाठी भारताशी पंगा घेतला। तुर्की आणि अझरबैजानला तिरकी चाल महागात पडू शकते। भारत पाकिस्तान तणावाच्या काळात तुर्की आणि अझरबैजान पाकिस्तान सोबत उभे राहिले, त्यामुळे चिडलेले भारतीय तुर्की आणि अझरबैजानवर बहिष्काराचा स्ट्राईक करून ऑपरेशन सिंदूर 2.0 सुरू करण्याच्या बेतात आहेत। त्याची सुरुवात तुर्कीच्या सफरचंदांपासून झाली आहे, ती पुढे अनेक गोष्टीत होऊ शकते। टर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे आणि तो देशविरोधी कारवायांना पाकिस्तानला जो आपला सपोर्ट करतोय त्याच्या विरोधात आपण महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी म्हणजे हा ट्रेंड बी इंडियन बाय इंडियन आणि बॅन टर्की हा ट्रेंड निघाला दिल्लीतनं आणि त्याला सपोर्ट म्हणून पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी सुद्धा हे केलं आहे की टर्कीचं सफरचंद खरेदी करायचे नाही आणि काय नाही, मग देश सेवेसाठी आपला खारीचा वाटा म्हणून आम्ही टर्कीचे ॲपल विकायचे नाही असं होलसेलरांनी ठरवलेलं आहे आणि इम्पोर्ट लोकांनी सुद्धा ठरवलं आहे की मागवायचं नाही। भारतीयांनी तुर्की आणि अझरबैजानचं तोंड पाहायचं नाही ठरवलं तरी ते त्यांना प्रचंड महागात पडू शकतं। महागात म्हणजे एवढं की त्यांच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडू शकतं। 2024 मध्ये 3,30,000 भारतीय पर्यटकांनी तुर्कीला भेट दिली। 2013च्या तुलनेत 20.7% पर्यटकांची वाढ नोंदवली गेली। भारतीयांचं तुर्कीच्या अर्थव्यवस्थेत 3,350 कोटींचं योगदान आहे। इस्तंबूल, कप्पाडोसिया आणि अंताल्याला पर्यटकांनी भेटी दिल्या। भारतामुळे तुर्कीत 45 ते 60 हजार अप्रत्यक्ष पर्यटन नोकऱ्या निर्माण झाल्या। तुर्कीसारखीच परिस्थिती अझरबैजानची सुद्धा आहे। भारतानं ठरवलं तर त्यांचं दाणापाणी बंद होऊ शकतं। अझरबैजानच्या GDPत भारतीय पर्यटकांचा वाटा 8% इतका आहे। 10% रोजगार एकट्या पर्यटन क्षेत्रातून मिळत आहेत। रशिया, तुर्की आणि इराण नंतर भारताचे पर्यटक सर्वाधिक असतात। 2005 मध्ये दोन्ही देशातला व्यापार $50 दशलक्ष इतका होता। तो 2023 पर्यंत $1.435 अब्ज पर्यंत पोहोचला। भारताकडून $201 दशलक्ष उत्पादनांची निर्यात केली गेली। भारतानं तेल आयात बंद केल्यास अझरबैजानला कडकीला सामोरं जावं लागेल। याचा अर्थ भारतीय फिरस्त्यांनी दोन्ही देशांकडे नुसती पाठ फिरवली तरी हजारो कोटी रुपयांचं नुकसान करण्याची ताकद आहे। सध्याच्या तणावामुळे भारतीय ट्रॅव्हल्स प्लॅटफॉर्मने आपण भारतासोबत असल्याचं सांगितल्यानं या दोन्ही देशांच्या पोटात गोळा आलाय। त्या तुर्कीच्या सफरचंदांवर बहिष्कार टाकण्याचं कॅम्पेन राबवलं जात आहे। असं वाटत आहे की भारताची जी असोसिएशन आहे, ट्रॅव्हल असोसिएशन, त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो योग्य निर्णय घेतला आहे। आपण तिथे जाऊ, आपला पैसा तिथे खर्च करू हे आपल्याला मान्य नाही। आपला पैसा आणि आपण तिथे जाऊ तर आपला जो काही निधी आहे तो त्यांना मदत होईल। त्याकरिता भारतीय असोसिएशन जे आहे ट्रॅव्हल्स, त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य निर्णय आहे। अगदी योग्य निर्णय घेतला आहे टुरिस्ट कंपन्यांनी, कारण या दोन्ही देशांनी भारताच्या अगेन्स्ट पाकिस्तानला मदत केली आहे। त्याच्यामुळे पाकिस्तानला जो मदत करेल तो आमचा शत्रू असं आम्ही भारतीय लोक तरी मानतोय आणि त्याच्यामुळे आम्ही या दोन्ही देशांमध्ये पर्यटनासाठी बिलकुल जाणार नाही। पाकिस्तान आणि तुर्की यांच्यातल्या मैत्रीला ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ आहेत। मुस्लिम समुदायाचा धार्मिक आणि राजकीय नेता अर्थात खलिफा होण्याची तुर्कीच्या एर्दोगन यांची इच्छा आहे, तर पाकिस्तानचा त्याला पाठिंबा आहे। त्यामुळे धर्माच्या नावावर या दोन देशांचा दोस्ताना आहे। पण दहशतवादाला पोषणाऱ्या पाकिस्तानला भारताविरोधात रसद पुरवणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानला भारतीयांच्या बहिष्कार अस्त्राचा सामना करावा लागू शकतो।
त्यामुळे पाकिस्तानची साथ म्हणजे हम तो डूबे है सनम, तुमको भी ले डूबेंगे. विलास बडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.